नमस्कार मित्रांनो, ॲडव्हेंचरस डॉक्टर अभय या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. दापोली तालुक्यातील वसलेले अंजर्ले हे गाव केवळ निसर्गरम्य समुद्रकिनाराच नाही, तर तिथल्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशासाठीही प्रसिद्ध आहे. येथील सर्वात महत्त्वाचे आणि श्रद्धास्थान म्हणजे श्री दुर्गादेवी मंदिर. हे मंदिर कोकणातील अत्यंत जागरूक आणि पवित्र देवस्थानांपैकी एक मानले जाते. अनेक भाविकांची अशी श्रद्धा आहे की येथे केलेले नवस पूर्ण होतात. दरवर्षी हजारो भक्त इथे मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत असतात. अंजर्लेची ही दुर्गादेवी स्वयंभू मानली जाते. गाभाऱ्यात असलेली देवीची मूर्ती अत्यंत तेजस्वी आणि प्रसन्न वाटते. हे मंदिर अतिशय पुरातन असून पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचा उल्लेख आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मंदिर केवळ श्रद्धेचं केंद्र नाही, तर कोकणी वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. मंदिराची वास्तुशिल्प पद्धती जुन्या कोकणी परंपरेची साक्ष देते. लाकडी कोरीवकाम आणि दगडी बांधकाम हे अतिशय प्रेक्षणीय आहे. हे मंदिर अनेक शतके जुने असल्याचे मानले जाते आणि पेशवे काळातही याचे महत्त्व होते. सभा मंडपामध्ये जे आपल्याला लाकडी खांब दिसतात, त्या प्रत्येक खांबावरची कलाकुसर हे एकमेकांपेक्षा वेगळी आहे. हे मंदिर पारंपरिक कोकणी कौलारू घरांच्या शैलीमध्ये बांधलेले आहे. या मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ आणि शांत आहे. आजूबाजूला असलेल्या माडाच्या आणि सुपारींच्या बागामुळे येथे नेहमीच गारवा आणि प्रसन्न वातावरण असते. येथे सर्वात मोठा उत्सव हा अश्विन महिन्यात साजरा होणारा शारदीय नवरात्र उत्सव असतो. 9 दिवस देवीची विविध रूपे, पूजा, कीर्तने आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यावेळी राज्यभरातून हजारो भाविक येथे भेट देत असतात. चैत्र महिन्यातही इथे वसंत नवरात्र उत्सव साजरे केले जाते. मुंबई किंवा पुण्याहून दापोलीपर्यंत एसटीने आणि तिथून पुढे खासगी वाहनाने अंजर्लेला जाता येते. दापोलीपासून अंजर्ले याचे ठिकाण 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती आहे. मंदिरासमोर असलेली उंच दीपमाळ हे इथलं मुख्य आकर्षण आहे. दीपमाळेच्या अगदी समोरच आपल्याला मारुतीचं दर्शन होतं. दुर्गादेवी मंदिरासोबतच इथे अनेक सारे प्रेक्षणीय स्थळे आहेत, जिथे तुम्ही आवर्जून भेट देऊ शकता. जसं की अंजर्ल्याचं बीच, अंजर्ले गावातील कड्यावरचा गणपती. हे मंदिर देखील खूप पुरातन असून प्रेक्षणीय आहे. अंजर्लेतील लाईट हाऊस हे देखील पाहण्यासारखी जागा आहे. हर्णे बंदरावरील सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग देखील खूप प्रेक्षणीय आहे. दाभोळीतील चंडिका देवी मंदिर हे गुहेतील मंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे. दापोलीहून याचं अंतर 20 ते 30 किलोमीटर इतकं आहे. पन्हाळे काजी येथील लेण्या या देखील खूप प्रेक्षणीय आहेत. तसेच लाडघर येथील बीच येथील सर्वात मुख्य आकर्षण आहे. शेजारीच आहे बोरोंडे येथील परशुरामाची मूर्ती. तर मित्रांनो, अंजर्ले येथील दुर्गादेवी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून कोकणाच्या समृद्ध संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. जर तुम्ही दापोली किंवा कोकण सहलीचे नियोजन करत असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा
आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.